हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मग ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद अमृते राधान की जय, सद्गुरु हरि महाराज की जय, सब साधु संतन की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का। सेवेला सुरुवात करण्याबद्दल थोडासा परिहार देणं आवश्यक असतं। या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये जे संकट सर्व जगावरती आलं आणि या संकटाच्या काळामध्ये सर्व जगाचा व्यवहार थांबला गेला, परंतु साधू संतांचा जो बाबा व्यवहार आहे, साधू संतांचं जे कार्य आहे ते न थांबता ते जसंच्या तसं तुम्हा मायबापापर्यंत साधू संतांच्या पर्यंत पोहोचवण्याचा जो अल्पसा हा जो प्रयत्न आहे ते आमचे गुरुबंधू गुरुवर्य जगदीश बाबा पाटील, ओंकार महाराज धुरोडे या संत सज्जनांच्या सहकार्यातून संत श्रीपाद बाबा गुरुवर्य अमृतेदादा या युट्यूब फेसबुक चॅनलवरती हा जो सत्संग सोहळा त्यांनी आयोजित केला आणि सर्वसामान्यापर्यंत जर जीवापर्यंत ही ज्ञानाची गंगा त्यांनी पोहोचवण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला। त्यातील हा आजचा एक छोटासा अल्पसा प्रयत्न। तसं पाहायला गेलं तर मी कुणी खास वक्ता नाही, तसं पाहायला गेलं तर मला काही येत नाही। एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपक सोजेवळ असे या न्यायानं। मला तसं पाहायला गेलं तर काही नाही, काही येत नाही, परंतु संत कृपा झाली, वाचा बोलायला लागली या न्यायानं। साधू संतांचा वर्धास्त या जीवावरती झाला, मस्तकावरती हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी। गुरुवर्य दादांचा वर्धास्त या जीवावरती झाला आणि जसं माऊलींना यांनी रेड्याच्या पाठीवरती मस्तकावरती हात ठेवला आणि तोही रेडा बोलला, तसं गुरुवर्य दादांनी हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी या न्यायानं। याही जीवाकडून बोलवून घेतलं, ओदवून घेतलं। तर मायबाप हो, तसं मी पाहायला गेलं तर कुणी खास प्रवचनकार नाही, वक्ता नाही, परंतु संत महात्म्यांनी सांगावं, भाऊ जे जमल ते आपल्याला, बाप पतंग बेटा गोडा आप जादा म्हणतो थोडा थोडा, जे जसं जमल तसं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत जावा। अरे टिटवीने प्रयत्न केला समुद्र उपसण्याचा, तिचा एक निश्चय होता, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ। बाबा हो, प्रत्येक गोष्ट शक्य आहे, परंतु त्यासाठी प्रयत्न पाहिजे, केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे।
या न्यायानं एक अल्पसा प्रयत्न मी करतो. तुमच्यासारख्या संत सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेली पवित्र अशी ज्ञानेश्वरी अध्याय आहे 9 आणि त्यातील ओवी क्रमांक आहे 1. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर उघड आहे का. माऊली ज्ञानोबा सांगतात या जीवाला काय पाहिजे हो, तर या जीवाला सुख पाहिजे. मग या सुखासाठी बाबा कुणाच्या तर पाठीमागे जावं लागल. साधू संत सांगतात सुखा लागी करीशी तर्म तरी तू पंढरीशी जा एक वेळ मग अवघाची सुख रूपोशील आणि जन्मोजन्मीच दुःख विसरशील. आता साधू संत सांगतात जर तुला सुख पाहिजे तर साधू संतांनी सुखाचा पत्ता सांगितला. सुख वसे के ठाई आणि बहुपायी संतांची या. सुख आहे संतांच्या जवळ आणि ते सुख जर तुम्हा मला पाहिजे असेल, त्या सुखाचा अनुभव तुम्हा मला घ्यायचा असेल तर बाबा हो साधू संतांकडे जावं लागल. संत उदार उदार भांडार, संत दयागण आहेत. संतांच्याकडे ती गोष्ट आहे, संतांच्या दुकानामध्ये ती गोष्ट आहे. एका जनार्दनी मांडलेली दुकान देती मोलावीन सर्व वस्तू. संतांच्याकडे ती गोष्ट आहे. संत उदार आहेत. संत उदार उदार भरले अनंत भांडार आणि थोडीशी नाही तर भांडाराच्या भांडार भरलेत संतांच्याकडं. परंतु बाबा हो आपण नम्रतेनं साधूंच्याकडे गेलं पाहिजे. नम्र झाला होता आणि तेनेची कोंडले अनंता. या न्यायानं साधूकडे गेलं तर बाबा साधू तुम्हाला खरं सुख कुठं आहे त्या सुखाचा शोध तुमचा चाललाय. तो शोध थांबवून साधू संत तुम्हाला खऱ्या सुखाकडे नेतात. आपला शोध चाललाय, आपण देवाच्या बाबतीत आपलं अज्ञान चाललंय आणि आपला जो शोध आहे सुखाच्या साठी तो आपला चुकीच्या मार्गाने चाललाय. साधू संतांनी काय केलं तर बाबा साधू संत सांगतात बोटाला धरतात आणि तिथपर्यंत नेतात. साधू संत सांगतात बाबा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आणि आड राणी भरले जग. अरे आपण आड राणामध्ये भरलेलो प्रवासी आहेत. आपण भरकटत चाललो होतो, आपण भरकटत चाललो होतो. परंतु साधूंनी काय केलं की बाबा आपल्या बोटाला धरलं आणि इथपर्यंत आपल्याला धावलं. बाबा या जगामध्ये आता प्रत्येक जण ह्या जगजीवाला मार्गदर्शन करतात. प्रत्येक जण ह्या जीवाला बाबा मार्गदर्शन करतात. साधू संत सांगतात बाबा मंत्र तंत्र उपदेशती घरोघरी गुरु आहेत ऐते परंतु शिष्याशी सद्वस्तू मिळवी श्रीकृष्ण परमात्मा माने त्याशी गुरु. बाबा हो जो आपल्या पदाला बसवतो ते खरे गुरु. बाबा सहज सांगायचे बोलता बोलता भाऊ एक जण बाबा असा एक जणाला नदीच्या पलीकडे जायचं होतं. त्या ठिकाणी लग्न कार्य होतं आणि तो नदीकाठी गेला आणि एक जणाला विचारलं भाऊ मला पलीकडे जायचं आहे, मला नदीच्या पलीकडे तीराला जायचं आहे तर मला मार्गदर्शन करा. एक बोलतो भाऊ या इकडं 50 फूट तो सरळ जा, 10 फूट तो डाव्या हाताला जा, 10 पावलं डाव्या हाताला जा, 10 फूट पुन्हा उजव्या हाताला जा आणि मग पलीकडे जा. आणि जर त्यांनी विचारलं भाऊ तुम्ही गेलता का कधी? नाही भाऊ मी गेलो. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. विचार तुमच्या डोळ्यावर पट्टी कशी काय? तर ते म्हणले मी जन्मताच आंधळाय, मी कधी गेलो. दुसरा म्हणतो त्याचं काय ऐकताय, तो आंधळाय, तुम्ही माझ्याकडे या. त्यांनी सांगितलं बाबा तू एक 10 फूट सरळ जा, पुन्हा बाबा उजव्या साईडला पुन्हा डाव्या साईडला 10 पावलं जाल, पलीकडे जाल. त्यांनी सहज बाबा त्याच्या पायावरती नजर टाकली. म्हणले बाबा तुम्ही पायावरती पंचा कसा टाकलाय? तर मी जन्मताच पांगलाय, मी काय पलीकडे गेलो नाही, मी काय पलीकडे गेलो नाही. महाराज असे मार्गदर्शन करणारे खूप आहेत परंतु एकांनाच महात्मा बाबा असा श्रीपाद बाबासारखं येतो. एक महात्मा असा आला आणि त्या महात्म्याने सहज असं धोतर घेतलं, खोच्या खोला आणि पलीकडे चालले. ते म्हणले भाऊ मला पलीकडे चाल ना म्हणले. मी पण चाललोय. त्यांना अनुभव होता. ते गेलते, त्यांच्या हाताला धरला आणि तो महात्मा पलीकडे गेला. अरे आपण तरलो त्यात काय नवल, अरे कुळ उधळले अनेकांचे. अरे आपल्याला जाता येतं पण दुसऱ्यालाही तारता येतं. ही युक्ती साधू संतांनी सांगितली आणि परमार्थ हा युक्तीचा आहे. साधू संत सांगतात अरे युक्ती पण ते पार्था
चढे मोक्ष पर्वता. तर युक्तीच्या मार्गाने गेलं तर ही गोष्ट सहज सोपी आहे. तसे भाऊ हे आपल्या पुढे भव नदी आहे आणि भव नदी जर पार करायचं झालं तर साधू संत सांगतात, अरे भव नदीचे पाणी गड्या भरतेच ओढते, अरे भले भले पोहणारे असे हसडून पाडते. म्हणून ही भव नदी तरायचं असेल तर ज्या साधूला अनुभव आहे, साधू संतांना अनुभव आहे, आशांच्या जर नादी लागलं, आशांच्या संगतीत लागलं तर बाबा आपलं तरुण. नाही तर आज समाजामध्ये भरपूर आहेत असे सांगणारे, अरे जानत नाही बुझत नाही देखत काम करते हो, अरे सेवालमुळे गुंड्याल की तो फडफडत क्यों करते हो. किंवा बाबा सांगायचं, अरे आधा हकीम जान खत्रेने एखादी गोष्ट माहित नाही. बाबा दृष्टांत सांगायचे. एक बाबा कंपाऊंडर होता, तो काय करायचं, डॉक्टरच्या अनुपस्थितीत एक दिवशी बाबा काय केलं, एक उंट आला, त्या उंटाने बाबा कवट खाल्लं होतं आणि ते नरड्यामध्ये अडकलं होतं. आणि ती बाबा उंटवाला मालक आला आणि त्या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर ना ते म्हणले, बाबा ह्याच्यामध्ये काय तर नरड्यात अडकलंय. डॉक्टरने एवढं काठी घेतली, त्याच्या नरड्यामध्ये घेतली, अशी सर ठोकली, ती कवट आतमध्ये शिरलं आणि ती पाहिलं होतं एका कंपाऊंडरनं. मग काय आपल्याला सोपा म्हणला, आता जर नरड्यात का अडकलं तर काढायची सोपी गोष्ट आहे. मग परत बाबा असंच दुर्दैव एका म्हातारीच्या नरड्यामध्ये काय तर अडकलं आणि म्हातारीच्या नरड्यामध्ये बोर खाताना आठवड्या अडकली आणि म्हातारीला दवाखान्यामध्ये आणलं. आता त्या दिवशी डॉक्टर नव्हतं. मग माझ्यासारखा असा एक कंपाऊंडर होता. ते म्हणला, काय लय अवघड म्हणला, त्यात काय अवघड आहे, लय सोपं आहे. म्हातारीला असं म्हातारीला बसवलं, एवढी काठी आणली, नरड्यात घेतली, अशी ठोकली, म्हातारी गेली ना मरून. तसं बाबा हो, तुम करते वो हम करते, इसमें थोड़ा थोड़ा फेर पडते. अरे जेने काम तेने करो, दुजा करो सो गोटा खाय. असे समाजामध्ये भरपूर आहेत महाराज. साधू संतांनी केलंय आणि आपण करतोय. साधू संत सांगतात, अरे पोटासाठी संत झाले कलित भूत, काय यांची करिता सेवा आणि सुख होईल या जीवाला सुख होणार नाही का. तर समाजामध्ये अशी खूप मंडळी आहे आणि यांनीच खरं महाराज बाबा आज ह्या जीवाला ही गोष्ट समजू दिली नाही. या जीवाचं कर्मणूक केलं, या जीवाचं मनोरंजन केलं आणि या जीवाला कथा कहाणी यामध्ये गुंतवलं. परंतु बाबा खरंच जीवनाची व्यथा समजून घ्यायची असेल तर बाबा भगवद्गीता, तुकाराम गाथा आणि संत वाङ्मय हेच पर्याय आहे. परंतु जो साधूंनी जसाच्या तसा निरोप सांगितलाय त्याच्यावरती आपण बाबा साधूच्या पदावरती विश्वास ठेवून गेलो तर आपल्याला सुख होईल. मग साधू संत सांगतात, अरे मग बाबा यासाठी तुला काय करावं लागल. तर बाबा साधू संत सांगतात, पंढरीशी जाय तू एक वेळ, मग अवघाचे सुख रूप होशील. अरे आता पाहायला गेलं तर बाबा आपण मग बाबा कोणती पंढरी, तर साधू संत सांगतात, जणू ध्येय ही पंढरी, नांदतो केवळ श्रीहरी. अरे तो तुझ्या हृदयामध्ये आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो म्या ज्ञान दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. तो कुठं आहे हो. तर साधू संत सांगतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे अशी, जी बुद्धी स्फुरी अग्निशी, ती वस्तू गा मी. परी संता सवे वसता, योग ज्ञान उपासिता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. अरे साधू संतांनी देव कुठं सांगितला, तुमचा जो सुखासाठी शोध चाललाय, तो देवासाठी जो शोध चाललाय, तो देवच तुमच्यामध्ये आहे. तुकोबराय सांगतात, देवची बरे तो का म्हणे खरे तुम्ही. तुकोबराय आणखी एका ठिकाणी सांगतात, तुका म्हणे सांगू किती, आणि यात भगवंताच्या मूर्ती. अहो हे सगळे देव आहे. अहो साधू संतांनी सांगितलं, बाबा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जी जी गोष्ट आहे ती माझी भगवंत. ज्ञानदेव कुसे निवृत्तीसी चार, आणि गगनागुणी वार नाम आहे. अरे जे गगन जेवढं मोठं तेवढं भगवंताचं नाम व्यापक आणि तेवढाच देव व्यापक आहे. अरे कुठं नाही, तो भगवंत चराचरामध्ये ओतप्रोत भरला आहे. तो कसा आहे, तो निर्गुण निराकार आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, अरे निर्गुण निराकार देवा तू चिरगुराया. आणि असा जो परमात्मा आहे तो तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे आणि त्याचा शोध आपल्याला करायचा आहे. आता आपलं कसं चाललंय महाराज, आपण जातो
चप्पलच्या लाईनला आणि त्या ठिकाणी मग तो पेढा. आता पाहायला गेलं तर त्या ठिकाणी काय मिळेल हो, तर जोडा मिळेल, त्या ठिकाणी पेढा मिळणार नाही. तसं देव कुठं आहे हो, तर देव तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे. साधू संतांनी सांगितलं एका ठिकाणी आपला शोध चाललाय एका ठिकाणी. आता आपण काय करतो, तर आपण बाबा कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, अरे हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपवाशी. साधू संतांनी सांगितलं देहाची तिजोरी भक्तीचा तो ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. अरे देव कुठं आहे आणि आपला शोध कुठं चालला आहे भाऊ. ही गोष्ट समजून घ्यायची झाली तर बाबा योग्य त्या सद्गुरूला शरण जावं. साधू संतांनी बाबा जे सांगितलेला जो देव आहे त्याची आणि तुमची नक्की ओळख होईल. म्हणून माऊलींना बरोबर सांगतात तरी अवधान ऐकली तिची, अरे मग सर्व सुखाशी पात्र होईल. म्हणून बाबा साधूंनी सांगितलेल्या गोष्टीकडे जर तुम्ही बाबा काळजीपूर्वक लक्ष दिलं तर तुम्हाला खऱ्या सुखात प्राप्त होईल. अरे पण ती गोष्ट बाबा समजण्यासाठी खरे साधू संत तर बाबा ओळखता आले पाहिजे. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, निरती काही टाण आठवणा, एका नामस्मरणा वाचून या. नाहीतर समाजामध्ये संत खूप झालेत, संत खूप झालेत. म्हणून साधू संत सांगतात बाबा पोटासाठी संत झाले करीत भूत, ऐसी यांची काय करीता सेवा आणि सुख होईल या जीवा. जर अशा साधूच्या नादी लागलं तर आपल्याला कदापि मेळ बसणार नाही. अरे ऐसी यांची शरण जावे, ऐशा संता शरण जावे भाऊ. फक्त बाबा ज्यांनी बाबा हा ऐसी यांचा पदर धरा, जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी अवघे संत साधुनी. आमचे बाबा सांगतात बाबा हो ज्यांना देव आवडतो, ज्यांना देव आवडतो त्यांची मुस्कट सुद्धा पाहू नका, पण जे देवाला आवडतात, जे देवाला आवडतात त्यांचा कासरा सोडू नका. म्हणून साधू संत सांगतात ऐसी यांचा पदर धरा, जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी अवघे साधू संत मुनी. म्हणून बाबा श्रीपाद बाबांचा आपण जो पदर धरला, जो कासरा धरला आणि तो जसाच्या तसा बाबा आपल्यापर्यंत आला. आणि जर बाबा आपण सहज बाबा ही गोष्ट आपल्याला मिळाली पण त्या गोष्टीची आपल्याला बाबा कदर नाही का, तर पाठीमागच्या काळामध्ये 12 वर्ष 36 वर्ष बाबा ही गोष्ट मिळण्यासाठी बाबा साधूची सेवा करावी लागली. परंतु आपल्याला काय झालं, आयता आला घरपोसून, त्यामुळे ही गोष्ट आपल्याला कळत नाही. नाहीतर भाऊ काय झालंय, आधीच जन उद्धट त्यात भूय करू नये प्रगट, मोडतील भक्तीच्या वाटा संत जन कोपतील. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट बाबा उघड्या बाजारी कथा येतो ना आवडे पंढरीनाथा. ही जी गोष्ट आहे तर उघड्या बाजारी बाबा ही गोष्ट नाही. ही गोष्ट साधूने बाबा तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवली. काय झालं तर पाठीमागे ही गोष्ट बाबा लोकली होती, साधूंनी सहज तुम्हाला ही गोष्ट सांगितली, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीची किंमत नाही. बाबा हो ही गोष्ट खरीच आहे, सत्य साच खरी विठ्ठलाचे नाम बरे. अरे हीच गोष्ट खरी आहे, हीच गोष्ट खरी आहे. म्हणून साधू संत सांगतात नाम चांगले चांगले, अरे माझ्या कंठी राहू भरे, अरे कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. अरे बाबा हो अरे तुमचा आमचा उद्धार होणार आहे ना मन. तुम्ही फक्त काय करा, ह्या नामावरती विश्वास ठेवा. अरे विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, आणि या नामात तुमचा आमचा उद्धार होणार आहे. अरे त्या गजेंद्राचा झाला, त्या नकराचा झाला, नवे नवे बाबा वेशा गणिकेचा झाला, अरे नवे नवे बाबा त्या राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला. तुमचा आमचा उद्धार होणार नाही काय? फक्त काय करावं लागेल, तरी आवडीने भावे हरी नाम घेशी, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. अरे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, अरे तुझ मोकलीला ऐसे काही. म्हणून बाबा हो ही गोष्ट आवडीच्या भावानं प्रेमानं ह्या गोष्टीचा तुम्ही पुरेपूर विचार करावा. आणि भगवंताचं चिंतन बाबा, भगवंताचं नाम ही फक्त बाबा महात्म्याने सांगितलेल्या रीतीनं नित्य नेमानं करावं.
भाऊ आपण ह्या गोष्टीला जर विनमुख झालो तर साधू संत सांगतात आणि नामाचे विनमुख तो नर पापिया हरिविन दावया न पवे कोणी. अरे पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे किन्ही लोक उद्धरती. जर आपल्याला ते भगवंताचं नाम घेतलं मिळालं आणि जर ते आपण घेत नसल तर आपल्यासारखा पापी कोणी नाही. अरे आपल्यासारखा पापी आपणच. साधू संत सांगतात, माऊली लढवल्या सांगतात नामासे पापिया. अरे आपल्याला ती गोष्ट मिळाली. आता या गोष्टीचा बाहेरच्या लोकांचा संबंध नाही. फक्त ज्याला गोष्ट मिळाली आणि जो घेत नाही त्याच्या इतका पापी कोणी नाही. म्हणून बाबा नाथराय एका ठिकाणी सांगतात, बाबा नाथराय सांगतात अरे काय माय गेली होती भोताशी नाम नाही मुकाशी अरे मोडा. अरे इतक्या खालच्या दर्जामध्ये नाथरायांनी सांगितलं का तर तुझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम येत नाही. अरे असे काही बाबा महाभाग आहेत की म्हणतात बाबा देवच नाही, देवच नाही. आमचे महात्मे सांगायचे अरे वचन नाही विद्या नाही नहे मुख में हरि का नाम उस मुख में सब गाव के कुग्राम. अरे ही एवढी सुद्धा जागा माझ्या देवाविन नाही, एवढी सुद्धा जागा माझ्या भगवंताविन मोकळी नाही. अरे विठ्ठल जडी स्थळी भरला देता ठाव नाही उरला तो म्या ज्ञान दृष्टीने पाहिला. अरे विठ्ठलची विठ्ठल सगळ्या कणाकणामध्ये सगळ्या रोमारोमामध्ये माझा तो एक भगवंत आहे. आणि तो बाबा आज मुंगीच्या रूपानं आहे, तो बाबा प्राण्यांच्या रूपानं आहे, पशु पक्ष्याच्या रूपानं आहे, वृक्ष वल्लीच्या रूपानं आहे. तो सगळ्याच्या रूपाने बाबा नटलेला आहे. परंतु ते पाहण्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे. आणि बाबा आपलं काय झालंय ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. म्हणून तुकोबराय सांगतात बाबा तुका म्हणे कैसे आंधळे जन आम्ही गेले विसरून खऱ्या देवा. आणि जो खरा देव आहे आपण त्याला विसरतो आणि आपण कशाच्या नादा लागतो. हेंदरी शेंदरी दैवते कोणती तुझी भूते घेते. अरे आपल्या पोटाशी रडते शिते मागते अवधान. आणि अशा देवाच्या नादी लागल्यामुळं आपल्याला सुख होत नाही. म्हणून साधू संतांनी जो खरा देव आहे त्या खऱ्या देवाची सेवा करायला सांगितली. त्यामुळे आपल्याला सुख होत नाही. आणि जर खऱ्या देवाची ओळख झाली तर आपल्याला सुख होणार आहे. जर बाबा आपल्याला भूक लागली जर आपण भाकर खाल्ली तर आपल्याला तृप्तीची ढेकर येणार आहे. जर भाकरी नाही खाल्ली तर आपण नुसतं बाबा भाकरी भाकरी म्हणलं तर मिळत असणार नाही. त्यासाठी बाबा भाकरी खावं लागल. तसं ही गोष्ट ओळखून घेण्यासाठी करण्यासाठी फक्त एक भगवंताचं नामच घ्यावं लागल. म्हणून साधू संतांनी सांगितलं नाम फक्त तुम्हाला घ्यावं लागल. नाहीतर एकच नामदारी बाकी सब दुकानदारी. बाकी बाबा तुम्हाला काही करून चालणार नाही. नाहीतर बाबा तुम्ही बाबा साधू संत सांगतात तुम्ही व्रत वैकुल्य नियम न करावे, तुम्ही अन्न देवतांतराशी न भजावे, तुम्ही दुरी केवी वाचावे तीर्थात शिका. तुम्ही बाबा तीर्थाला जाऊ नका, तुम्ही बाबा व्रत वैकल्य काय करू नका. फक्त तुम्ही काय करा भगवंताचं नामच घ्या. आणि माझी जनाबाई सांगते नाही खरचली कवडी दमडी नाही मोजिले दाम बाय मी विकत घेतला श्याम, बाय मी विकत घेतला श्याम. जन्मभराचे श्वास मोजिले हरिनाम हरिनाम मी विकत घेतला श्याम, बाय मी विकत घेतला श्याम. आता महाराज जर का आपण एखादी गोष्ट विकत घेतली तर ती आपल्या मालकीची होती. ज्या गोष्टीसाठी आपण बाबा दाम मोजला, ज्या गोष्टीसाठी आपण बाबा खर्च केला, पैसा मोजला, ती गोष्ट कोणाची होती आपल्या स्वतःच्या मालकीची होती. तसं बाबा हो आपण बाबा ती गोष्ट विकत घेतली. माझ्या साधू संतांनी काय दाम दिला, जन्मभराचे श्वास मोजिले हरिनाम बाय मी विकत घेतला श्याम, बाय मी विकत घेतला श्याम. म्हणून बाबा आपण सांगतो देव माझा. आता एक गोष्ट काय केली, मी देवाला घेतलंय, मी देव खरेदी केलाय. देव माझा आणि मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा. देव कोणाचा आहे, माझा आहे, माझा आहे. स्वामी विवेकानंदांना एकदा शाळेमध्ये असंच विचारलं गुरुजीने, मला हा नकाशा कशाचा आहे. कोण म्हणतं बाबा हा नकाशा भारताचा आहे, कोण म्हणतं हा नकाशा बाबा इंडियाचा आहे, कोण म्हणतं हा नकाशा
हिंदुस्थानचा आहे. ज्यावेळी स्वामी विवेकानंदाला उठवलं त्यांना विचारलं, विवेकानंद हा नकाशा कोणाचा आहे? तर त्यांनी सांगितलं हा नकाशा पहिला हा छातीवर ठेवला, गुरुजी हा नकाशा माझ्या देशाचा आहे, हा नकाशा माझ्या भारत मातेचा आहे. तसं अरे देव माझा आहे आणि मी कोणाचा आहे? देवाचा आहे. देव माझा आहे, मी देवाचा, आणि हीच माझी सत्यवाचा आहे. म्हणून बाबा हो, आता श्रीपाद बाबांच्या कृपेने ही गोष्ट समजली नाही तर ही गोष्ट साधासी समजणे इतकं सोपी नाही. जर का बाबा ही गोष्ट बाबा महात्म्याने ही गोष्ट तुमच्यापर्यंत आणून दिली म्हणजे गोष्टीची आपल्याला किंमत नाही. ही गोष्ट महात्म्याने बाबा खूप कष्टानं ही तुमच्यापर्यंत समजून दिली, आणून दिली. ह्या गोष्टीचा बाबा आपण पुरेपूर विचार करून ही गोष्ट बाबा, ही गोष्ट कशासाठी दिली हो? तर या जीवांचा उद्धार व्हावा, या जीवांचा उद्धार व्हावा आणि या जीवांनी ही गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोचवावी. अरे आपण उतरलो त्यात काही नवल पर्यंत कोळ उधरेल अनेकांचे. ही गोष्ट आपल्याला समजली, ही गोष्ट दुसऱ्याला समजावी. बाबा सर सांगायचं बाबा ह्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला आला, मग ही तुम्ही गोष्ट दुसऱ्याला सांगितली पाहिजे. मग सांगत नसेल तर तुला समजली नसेल, मग ही गोष्ट बाबा समजून घेऊन ही गोष्ट मग दुसऱ्याला का सांगत नाही तर ही गोष्ट सांगायची. म्हणून बाबा आता एक आपण संत दारीचा कुत्रा झालो आणि भुंकत भुंकत तुमच्या दारी आलो आणि ही गोष्ट बाबा ऐका, ही गोष्ट ऐका. महात्म्याने गोष्ट बाबा आमच्यापर्यंत एवढ्या आठासात सांगितली आणि ह्या गोष्टी जर बाबा आपण ऐकलं म्हणून बाबा म्हणतात तुम्ही भाग्याचे. बाबा ही गोष्ट ऐकली, ही गोष्ट तुम्ही ऐकली तर ही गोष्ट बाबा जशीच्या तशी आहे. ही गोष्ट बाबा तुम्ही इतरांनाही सांगा, तुम्ही गोष्ट करा. म्हणून ज्ञानोबा सांगतात तरी अवधान ऐकली तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. ही प्रतिज्ञा उत्तर माझं काय उघड तुम्ही ऐका. बाबा आता ही गोष्ट आपण बाबा ही गोष्ट ऐकून आपण आपल्यापर्यंत नाही ठेवायची, तरी गोष्ट बाबा इतरांपर्यंत गेली पाहिजे. ही गोष्ट बाबा इतरांनाही समजली पाहिजे. म्हणून तो कोरा सांगतात तुका चाकून या सांगे मज अनुभव आहे अंगी. अरे राम म्हणता रामच होईजे. मी काय केलं बाबा त्या भगवंताचं नाम घेतलं, राम म्हणता रामच होईजे. अरे पती बसून पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे. तुका चाकोनी या सांगे राम रसाची या चवी अन रस रुचती देवी. तुका चाकोनी या सांगे मज अनुभव आहे अंगी. ही गोष्ट मी सेवन केली, तुम्ही ही गोष्ट बाबा सेवन करा. तो साधू संतांनी सांगितलं बाबा सेवेद्वारच अरे वाटेद्वारे का घ्या रे होऊ नका रानभरी. ते विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दानशूरदाता. ही दानशूरदात्याने बाबा ही गोष्ट तुम्हा आम्हाला दिली. म्हणून बाबा ही गोष्ट बाबा तुम्ही आम्ही बाबा ही गोष्ट समजून घेतली. ही दानशूरदात्याने बाबा गोष्ट तुम्हाला दिली. परंतु बाबा ते बाबा सांगायचं काय जणांनी बाबा काय केलं, महात्म्याने उदाहरण करणार बाबा तिघा जणांना हरभरं दिलं, एकानं काय केलं बाबा सोन्याच्या डबीमध्ये जपून ठेवला, एकाचा बाबा घाळ झाला आणि एकानं काय केलं तोच बाबा हरभरा होता तो एका आपल्या दारातला एक परस बागेत लावला आणि त्याच हरभऱ्याला बाबा त्याने थोडंसं खत पाणी केलं. त्या हरभऱ्याचा पुन्हा एक वाफा तयार केला. त्या वाफ्यातनं बाबा आपल्या शेतामध्ये त्या वाफ्यात हरभरा निघल्यावर पुन्हा आपल्या शेतामध्ये पेरला. असं करता 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 बाबा पिवले सेरोप लाविले द्वारे त्याचा वेरू केला गगनावरी. या न्यायाला बाबा आज घरात सगळी गोडांच्या गोडावरून गच्च भरली आणि काही काळामध्ये नंतर बाबा आले महात्म्याने बघितलं बाबा मी हरभरा दिलता बाबा कसा सांभाळलाय. तर एक जण आला बाबा त्यांनी काय केलं सोन्याची डबी काढली आणि दावली. बाबा मी हात जतन करून ठेवलाय. बघतो तर त्यात पीठ झालं आणि एकाही हात तर बाबा असा इसकळून गेलता आणि एकाच पाहिलं तर बाबा समोर दिसायला लागलं. तसं बाबा ही गोष्ट बाबा ही प्रेम ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. फक्त आपलं बाबा एकच काम आहे की बाबा ही भगवंताचं जे नाम आहे हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. ही जी गोष्ट आहे फक्त बी वाढवायचं आहे. आणि पहिली माणसं काय करायची शेतामधलं एखादं पीक निघलं का त्याची कणसं अशी कापून बाबा ती बांधून ठेवायची, चुड्याच बांधून ठेवायची. कशासाठी ठेवायची तर माणसं म्हणायची बी वाढव्या असं आपण बी बुडव्या नसावा.
तसं साधू संतांचं जे कार्य आहे हे चांबा करणे काम. आता आमच्या गुरुवर्य जगदीश बाबांनी बाबा ते स्टेटसच ठेवलंय, हे चांबा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. आणि याचसाठी केला होता अट्टासो. महात्म्यांचा अट्टास यासाठी असतो, याचसाठी केला होता अट्टास. आणि शेवटचा दिवस गोडवा. अरे या जीवाचाही शेवटचा दिवस गोडवा, नवे नव्या जगाचाही शेवटचा दिवस गोडवा, यासाठी यांचा हा अल्पसा प्रयत्न आहे. म्हणून या महात्म्यांची बाबा अशी तळमळ आहे. आणि या तळमळी पोटी बाबा यांना बाबा ही गोष्ट राहत नाही. त्यांना सतत 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 काय कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या गोष्टीसाठी बाबा धडपड चालू आहे. का तर मूर्ती हे जन देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे. ऐसी बाबा ही कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. या पाठी कुठला स्वार्थ नाही, काही नाही. फक्त बाबा काय त्या भगवंताच्या नामाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, ही गोष्ट या जड जीवाला समजावी. बाबा ही गोष्ट बाबा हे भगवंताचं नाम बाबा या जगाच्या बाजारामध्ये नाही का हो? या जगाच्या बाजारामध्ये आहे, परंतु साधू संत सांगतात विरळाई साकोनी तो का त्यासी लोटांगण. आणि विरळ गोष्ट आहे ही गोष्ट. कसे कुठं तर आहे, परंतु बाबा हो तर ही गोष्ट सगळ्याला समजावी. ज्ञानोबराय सांगतात ये मराठीची नगरी, अरे ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, देणे घेणे सुखचवरी उद्या जगाशी. आणि ह्या जे जगाला सुख व्हायचं असेल तर फक्त भगवंताच्या नामाशिवाय सुख होणार नाही. भगवंताच्या नामाशिवाय सुख होणार नाही. साधू संत सांगतात संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई, मग रामनामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. जर क्षणाक्षणाला सुख वाढायचं असेल तर ते संत चरण रज हे लागलंच पाहिजे. तर मग काय होईल? अरे कंठी प्रेम दाटी, नैनी निर्लोटी, हृदयी प्रगटी रामरूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. मग ह्या बाबा सुखासाठी जर आपली जर तळमळ असेल तर बाबा फक्त भगवंताचं नाम आणि नामच फक्त घ्यावं लागेल. नाही तर बाबा मेळ बसणार नाही. तर जेवढाच बाबा माझा प्रयत्न होता, जेवढं काय मला बोलता आलं ती फक्त बाबा या माझ्या मुखातून बाबा जे बोललं असेल ते माझे गुरुवर्य संत श्रीपाद बाबा, गुरुवर्य रामदास बाबा यांचा कृपा प्रसाद म्हणून सेवन करा. तसं पाहायला गेलं तर मला काही बोलता येत नाही, परंतु गुरुवर्य जगदीश बाबांचा कोणाला भाऊ काय तर थोडंच फार बोला. करवली जैसी केली कटकट, वाकुडे कानीट देव जाणे. मला जास्त काय नाही बोलता येत, परंतु जो हा बाबा अल्पसा तुमच्या प्रयत्नामध्ये हा अल्पसा एक खरोतायचा प्रयत्न असताना मी माझ्या परीने केला. जय हरी. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शक्ती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादान की जय. सद्गुरु भवनगिरी महाराज की जय. सब साधु संतन की जय. कृष्ण भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायारे. जे कांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो देवांची तो ते लावो. प्राणियात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदे आली. अनवरत मंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतनाचे गाव. बोलते जे आनंद दिवसांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण भुवनी तिन्ही लौकी. भजितो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथो भजिये.
विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय होवाई ते तमने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाऊ येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती 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 सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता प्रभू नायका मागणे हेची आता जय जय रघुवीर